नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल गिरीश्रीमध्ये. आणि आजची घाटवाट खूप प्रसिद्ध अशी नाही आहे, पण खूप सुंदर अशी वाट. तर आपल्यासोबत ट्रेकला आहेत आज सचिन सर आणि सुहास सर, दोन्ही यंग माणसं आहेत. त्या वयस्कर माणूस आहे. बघूया मला सांभाळता आहेत का. रामपूर म्हणून गाव आहे, ते गाडी लावली आणि तिथून शेतामधून आता ही छोटी टेकडी आहे, ती क्रॉस करून मग पुढे अजून समोरचा डोंगराचा ढाकोबाचा परिसर आहे, इथूनच कुट्याचं दार आहे. तर तुम्ही जर येत असाल तर इथून नक्की वाटाडे आहे, कारण की आम्हाला अनुभव असल्यामुळे मॅप बघत पुढे पुढे चाललं. जवळजवळ आम्ही 2 किलोमीटर चालून आलेलो आहेत आणि वाट अशी पुढे जाऊन असं वर चढायचं आहे. समोरचा दिसतोय तोच आहे कुट्याचं दार. तिकडे पाठी याच्या दुर्ग ढाकोबा आहे, तो दिसत नाही आहे. पाठी याच्या वरती गेल्यावर दिसेल. याची सरळ सरळ एकदम सरळ भिंत आहे, क्रॉस करायची आहे. थोडं शॅडो असल्यामुळे दिसत नाही. आणि त्या बाजूला दारे घाट आहे आणि इकडे डोनीदार घाट आहे. आम्ही आता बऱ्यापैकी उंचावर आलेलो आहेत. इथे शेजारी गणपती गडद आहे, या डोंगराच्या बाजूला. आपण तो लॉक केलेला आहे. इथे सोनावळे गाव आहे, तिथूनच तो ट्रेक आहे. आणि तो रामपूर गाव तो ट्रेक चालू केलेली. आता असं 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 आपण 2 छोट्या टेकड्या आणि मग इथून आपली चढाई चालू. जरा इथून चढाई सुरू झालेली एकदम सरळ. या हा थोडा एक रॉक पॅच लागलेला आहे, अवघड नाही आहे. दुपारचे उन्हाचे चटके लागत आहेत. चढतोय इथून असं वरती जायचं आहे. इथे वाटेमध्ये रानडुकराने त्याच्या मुळांच्या जेवणाच्या शोधासाठी करून ठेवलं आहे प्रचंड प्रमाणात, दिसतं. चाललो आहे सरळ वरती. थंडावा आहे खूप, कारवीचं जंगल आहे वरती. आता चढ सरळ दिसतोय आम्हाला, वरती पार करायचं आहे. आम्ही आता जस्ट लंच केलेलं आहे आणि अशा ठिकाणी येऊन पोचलो आहे जिथून थोडं मेहनत घ्यावी लागणार आहे. इथे पूर्ण पाठी बघत असाल तुम्ही, वरती अजून आम्हाला 300 मीटर जायचं आहे. आणि ट्रान्सफर्स मारून आलो आम्ही, जेवण वगैरे केलं, आराम केला थोडं. ते काही आम्हाला सुचलंच नाही कसं जायचं आहे, पण इथून एक वाट दिसते आहे पुढून, खालून असं वर जायचं आहे. थोडी अवघड वाट आहे, बघूया पार करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही तिथून आलो आणि आम्हाला वाट भेटलेली आहे थोडं इकडून कातळाच्या बाजूने. आणि हे बघा असं खाली आहे आणि ही अशी वाट आहे, इथून पाय देऊन जायचं आहे. सोपी वाट आहे आणि इथे खुटा ठोकलेला आहे तो बघा. असं याचंच कारण असं की याला खुटेदार वाट म्हणतात. आणि असं सरळ वरती जायचं आहे. अवघड नाही आहे, सोपी आहे, फक्त इथे सांभाळून जावं लागेल. सचिन सर येत आहेत, वय वर्ष 57 आणि सह्याद्रीमध्ये जिद्दीने ट्रेक करताना. सचिन सरांच्या पाठी सुहास सर पण ॲडव्हेंचरस. पाठवा जागा नाही रे बाजूला. सुहास सर कसं वाटतंय? भारी वाटतं एकदम, काहीतरी वेगळं, फक्त घरी दाखवायला नको. इथे मध्येच दगडामध्ये खाचे मारलेले आहेत वरती जाण्यासाठी. पायऱ्यांचे अवशेष दिसतात थोडे थोडे. खालून आम्ही आलो तो डिफिकल्ट पॅच क्रॉस करून. आता इथे पायऱ्या केलेल्या आहेत, वरपर्यंत पायऱ्या वरती जाण्यासाठी. तो पूर्ण पायऱ्यांचा मार्ग आहे. सुहास सर येत आहेत पायरी मार्गाने. कातळामध्ये पायऱ्या कोरलेल्या आहेत, छान मार्ग आहे एकदम. आमच्या बॅगेत बरेच प्रमाणात वजन आहे. असंच आणखीन सरळ जायचं आहे. वरची वाट आहे आता ही. आणि आता जवळजवळ पोचू आम्ही कुठे जरा वरतीवरून. आणि छोटा दिसतंय आता ते गाव जिथून आम्ही सुरुवात केलेली, ते बघा. जवळजवळ आता 7 तास झाले आम्ही चढतोय. सचिन सरांच्या पायाला क्रॅम्प येत आहेत. सुहास सर आहेत पेसमध्ये. खोबणे आहेत, खोबणे. आणि जवळजवळ हे जवळचं टोक आहे, इथून एक 10 मिनटात जाऊ आपण वरती.
आणि इथे सूर्यास्त होते. उजेडाच्या आत वरती जायला पाहिजेत आम्ही. आणि आजूबाजूचा परिसर होता सुंदर असा. येते ना या एखादी किती पुढे अजून काय दिसत झालं. फायनली आपण पोहोचलेलो आहोत कुठेच्या दाराच्या टोकाकडे वरती. इकडे पण सगळं कारवीचं जंगल आहे. जवळजवळ 6:30 तास झाले सूर्य मावळलेला आहे. आम्हाला 10:30 ते 6:30 म्हणजे तब्बल 7 तास लागले. सरांच्या थोडं पायाला क्रॅम्प आलं त्यामुळे आमचा थोडा वेळ गेला. पण आता आम्हाला जायचं होतं दुर्ग ढाकोबाला जाता येणार नाही कारण की तिथे जायला पण 2-3 तास लागतील. तिथे एक देवीचं मंदिर आहे, दुर्गा देवीचं मंदिर. तर त्या झाडींमधून आम्ही शोधू आणि ते वस्ती करू. घाटवाट खूप म्हणजे खूप टफ आहे. रिस्की पण नाही आहे पण खूप टफ आहे. पावसाळ्यात इथं येऊच नाही बिलकुल. पण वाट शोधावी लागते आणि या वाटेत आम्हाला कोणी भेटलं नाही आणि प्राणी पण दिसला नाही, माणसं पण दिसली नाही. आता बघूया, आता मंदिरात जाऊ, फ्रेश होऊ, चहा पाणी घेऊन थोडं आराम करू. प्रचंड अंधार झालेला आहे. आता अंधार पडत चाललेला आहे ॲक्च्युली. आणि आम्ही असंच कड्यावरून चाललो आहे. खाली कोकण परिसर दिसत आहे. तिकडे डोणीचं ते दारा डोणीची जी वाट आहे ती दिसते. आणि आपण इकडे चाललो आहे, मंदिर इकडे आहे. आणि ते बघा समोर ते ढाकोबा आहे. ॲक्च्युली तिकडे जायचं होतं पण इकडे एक जवळ मंदिर आहे, पाणी वगैरे म्हणून ते थांबणार आहेत. आणि पूर्ण जंगल आहे. आपण इथून पूर्ण निर्मनुष्य वस्ती आहे. तर तिकडे बघूया मंदिरात. इथून चाललो आहे. आम्हाला मावळत्या सूर्याचा थोडा आधार आहे, त्याच आधारावर चाललो आहे पुढे. हा कोकणकडा याला दुर्गादेवी कोकणकडा म्हणतात. इथून आपलं खालचं सगळं परिसर दिसतोय. रामपूर, सोनावळे, पूर्ण मुरबाड परिसर दिसतो. आणि आमचं ते त्याच्याच ऑपोजिट बाजूला मंदिर आहे. आता दुर्गादेवी मंदिराच्या इथे आलेलो आहेत. छान मंदिर आहे, बांधकाम छान आहे. आणि इथे फ्लोरिंग पण आहे. इथेच विचार चालू आहे टेंट टाकायचा आणि इथे रात्री झोपायचं. बघूया. मी इथे दुर्गादेवी मंदिराच्या इथे पाणी भरायला आलो. इथे तलाव आहे असा. इथे बघू शकता इथे हौद वगैरे आहे. आणि इथे जवळच बिबट्याचे पाय दिसलेले आहेत ताजे. त्यामुळे थोडं घाबरल्यासारखं होतं आहे. हे तुम्ही बघू शकता. दुसरा दिवस उजाडलेला आहे. आम्ही हे दुर्गादेवीचं मंदिर रात्री ते स्टे केलेलं. आणि समोर इथे टेंट लावलेलं. समोरच मंदिर आहे, छान बांधकाम आहे. शेड होतं म्हणून इथेच टेंट बांधलं. झोप झाली आमची चांगली. आणि इथेच जेवण वगैरे बनवलं. चूल पेटवलेली होती आधीच. चांगलं ठिकाण आहे राहण्यासाठी. मंदिरातून आता निघालेलो आहे. सुंदर मंदिर आहे, परिसर पण खूप सुंदर आहे. आम्ही जे काय सामान आणलं परत घेऊन चाललो आहे, प्लॅस्टिक वगैरे. तुम्ही पण आणलं तर कचरा करू नका, स्वच्छता ठेवा. खूप छान मेंटेन केलेलं आहे. आणि इथून आम्ही निघणार आहे आता. इथून परत खाली आम्ही तलावाकडे जाणार. इकडे तलाव आहे. आणि आपण काल मंदिराच्या त्या बाजूने आलो, कोकणगडात असं बघितलं. तर आपण परत तसंच पाणी भरू तलावातून आणि मग तसं ढाकोबाकडे जाऊ. इकडे या बाजूला ढाकोबा आहे. आपण तिथून मंदिराच्या इथून आलो, खाली उतरलो पायऱ्या. आणि हाच मार्ग जातो आहे हातवीज गावामध्ये. जवळजवळ 1 किलोमीटर गाव आहे. रस्ता बनवायचं काम दिसतं आहे. लोकांनी इथे बाहेर बराच कचरा केलेला आहे. तर तुम्ही कचरा करू नका. आणि हे ते तलाव आहे. आता तलाव बनवलेलं आहे, आर्टिफिशियल बंधारा बांधलेला आहे. आणि माती वगैरे काढली. तर विहीर आहे, ॲक्च्युली विहीर होती आधी जुनी, तिला रिनोव्हेट करून आता इथे तलाव बनवतो. आम्ही तिथेच पाणी भरायला चाललो आहे आता. हे कोकणकड्याची इथे, याला दुर्गादेवी कोकणकडा म्हणतात. मंदिराच्या बाजूने पाठी मंदिर, त्याच्या बाजूनेचा कडा. समोर आपल्याला आवपे घाटाचा दमदम्या डोंगर दिसतोय. नवरा नवरी सुळका इकडे. या घळीमध्ये आतमध्ये डोणीदार घाट आहे, डोणीचं दार म्हणतात त्याला. आणि काल आपण आलो खुट्ट्याच्या दाराने, हे इकडून आहे पुढून. आणि आपण तिकडून पुढे चाललो आता ढाकोबाला. काल मंदिरात राहिलो, तो दुर्गादेवीचं मंदिर तिथे झाडांमध्ये. आणि समोर दिसतोय तो आहे दुर्ग किल्ला. तिथे जाण्याची वाट माहिती नाही आणि वेळ पण नाही आहे. पुन्हा एकदा फक्त दुर्ग किल्ला पाहण्यासाठी
तसे आपल्याला तटबंदी आणि बुरुज दिसते. आणि तो तुम्हाला पीक दिसत असेल तो आहे ढाकोबाचा. आता इथून आम्हाला परत अशी डोंगर चढून उतरून जायचं. इथून एक जवळजवळ 3 ते 4 तासाचा रस्ता आहे. तर आम्ही तिकडे चाललो आणि मग तिकडून दाऱ्या घाटाने खाली उतरणार आहेत. पाठी दुर्गाच्या पुढे 2-3 असे डोंगर होते छोटे मोठे. ते क्रॉस करून परत एक हा डोंगर आहे. हा डोंगराच्या अशा बाजूने जायचं आहे आणि समोर तो ढाकोबाचा पूर्ण डोंगर आहे. तिकडे आपल्याला जायचं आहे. ते मंदिरात जायचं आहे आणि तुम्हाला तो पीक दिसत असेल तो ढाकोबाचा हायेस्ट पीक आहे. आपल्याला जायचं नाही आहे कारण की तिथे जायलाच आपल्याला 2-2.5 तास जातील त्या पीकला. तर आपण खाली फक्त ढाकोबाचं मंदिर आहे तिथे जाणार आहेत. तिथे आपण नेक्स्ट टाईम परत एकदा ट्रेक करू तेव्हा त्या पीकवर जाऊ. तर आम्ही ढाकोबाला पोहोचू त्याआधी एक ओळ लागलेला आहे. अजूनही पाणी झिरपतं आहे आणि शुद्ध पाणी आहे. पाणी पिऊ शकता. काय पाणी भरायला लावलं आहे. वरती पाणी मिळेल नाही मिळेल शाश्वत आहे. आणि इथे छोटा स्विमिंग पूल पण तयार झाला आहे. थंड पाणी एकदम खळगे तयार झालेत त्यामध्ये पाणी साचलं आहे. बघा ही अशी पाखरं फिरत असली ना वरची याचा अर्थ पाणी शुद्ध आहे असं तुम्ही समजू शकता. इथे वरती काय असं किडे मकोडे असत थांबून नाही देत खाऊन टाकतात. पठारावर आलेले आहेत म्हणजे ढाकोबाचा पठार आहे. पाठी ढाकोबा दिसतंय. त्याच्यात थोडं खाली त्याचं मंदिर आहे. तिथे मंदिर आहे. उंच आहे. इथून तिथे जायला जवळजवळ 1.5-2 तास जातील आणि उतरायला 1 तास 3-4 तासाचं आहे. तर आम्ही अवॉइड करतो जायचं. वेळेचं नियम बसत नाही आहे जायचं. ते आता मंदिर आहे पुढे कुठेतरी ढाकोबाचं मंदिर. तर आता आम्ही इथे पुढे मंदिरात चाललो आहे. इथे मंदिरातून मग समोर हा छोटा डोंगर क्रॉस केलं की आता उतरणंच आहे आपल्याला. त्या बाजूला दाऱ्या घाट आहे आणि दाऱ्या घाटाने खाली जायचं आहे. किल्ल्याला नंतर भेट देऊया. मोठा किल्ला वाटतं वेळ जावं लागेल त्याला. तर मंदिराच्या वाटेने पुढे चाललो आहे आणि समोर आपल्याला तो दुर्ग दिसतो आहे जिथे आम्ही रात्री दुर्गादेवीचं मंदिर होतं त्याच्या उजव्या बाजूला. तिथून खुट्याच्या दाराने वरती आलेलो आणि तिथून आम्ही ते ही सगळं डोंगर खाली उतरून परत हा डोंगर चढून आता इथे परत हा डोंगर उतरून खालच्या घाटाने खाली जाणार. तर आम्ही ढाकोबा मंदिराच्या इथे पोचलेलो आहेत. हे बघा इथे अवशेष आहेत जुन्या मंदिराचे. दीपमाळी असतील. दीपमाळ्यांचा अवशेष आहे. आता नासधूस अवस्थेत आणि नंदी खूप सारे मंदिरामध्ये पण नंदी इथं लिहिलेलं आहे ढाकेश्वर मंदिर. नंदी आहे तिकडे पण नंदी आहेत. मंदिरात दर्शन घेऊन आम्ही आता दाराघाटीच्या मार्गाला निघू. इथे पण नंदी आहेत 2 आणि मंदिरामध्ये पाणीसुद्धा आहे. पाण्याची सोय कासव ठेवलेलं आहे. हे ढाकेश्वर मंदिर प्राचीन मंदिर आहे. मध्ये पाणी पण आहे. समोर ढाकोबाचं मंदिर आहे. आपण इथूनच आलो ढाकोबाला जायला आणि इथे बाजूलाच विहीर आहे. आम्हाला दिसली नाही. आम्ही जेवण वगैरे बनवलं ढाकोबाच्या इथे. पाणी घेतलं आणि ते कळशी ऑलरेडी होती. ती कळशी परत भरून झालं आहे कारण की बाकीचे कोणी लोक येतात त्यांच्यासाठी. मी तर निघालो आहेत. पाठी मंदिर होतं आणि ट्रेकर्स आले आंबिवली गावातून. ढाकोबासाठी एक आंबिवली गाव आहे ते बेस विलेज आहे. आपण तर घाट चढून आलो आहे आणि समोर ढाकोबा आणि इथूनच बाजूने आता दाऱ्या घाट आपण उतरणार आहेत. पाणी जेवढं भरता येईल तेवढं भरलेलं आहे कारण की दाऱ्या घाटात पाणी नाही आहे असं बोलता येत. लागलं तर ठीक पण सोबत कॅरी केलं आहे पाणी. आता इथून साधारण 2-2.5 तास उतरण आहे. बघूया किती वेळ लागतो. इकडे आणखीन एक आठवट सांगतो. इथून पुढे घोड्यापाण्याची नाळ आहे. खूप सुंदर अशी घाटवाट आहे. ती करूया भविष्यात. त्याच्या बाजूला एक रिठ्याचं दार म्हणून आहे. 2 घाटवाटा आहेत करायचेच अजून बऱ्याच. आताशी तर सुरुवात आहे. करत राहू ट्रेक. मंदिरापासून आम्ही तिथून आलो. तिथून काही दिसत नाही आहे. 3-4 डोंगरांना असा वळसा मारायचा आहे. सरळ येऊन मग पाठी आपल्याला ढाकोबा दिसतं आहे. त्याला पूर्ण त्याच्या परिसरातून असं नागमोडी वळत इथे आलं. तिथपर्यंत सहज चढावी. तर इथून आपल्याला खाली उतरायचं आहे. साधारण 1100 मीटर उंचीवर आहेत. आपण आता खाली 200-300 मीटर खाली उतरणार आहेत आणि तिथून मग पुढे आपल्याला दाऱ्याचा घाट आहे. तोपर्यंत इथून थोडं असं आपल्याला
नाणेघाट आणि जीवधन परिसर दिसतो आहे. तुम्हाला इथून दिसणार नाही, कॅमेऱ्यातून डोळ्याने दिसतो आहे. तर आपण खाली उतरतो आहे. इथून बरंच परिसर दिसतो आहे जुन्नर तालुक्यातले. इथे समोर निमगिरीचा किल्लाही दिसतो आहे आणि बाजूचे चावंड हडसर किल्ले दिसतात. थोडं धुकं आहे त्यामुळे स्पष्ट दिसत नाही आहे. तर ढाकोबावर जर असतो आपण तर सर्व किल्ले स्पष्ट दिसले असते. ह्याची उंची खूप आहे. चला आता आपण उतरतो खाली. आता इथून आम्हाला आंबोली गाव दिसायची सुरुवात झाली आहे. ढाकोबाला जायचं आहे, बेस गाव आहे. इथूनच असं ट्रेक करत येतात आणि वरती येतात. आता ढाकोबा गायब झालेला आहे. हे पावसाळ्यासाठी एक टुरिस्ट स्पॉट वाटतं, कारण की इथे धबधब्यांचे स्पॉट दिसत आहेत छान छान. हे बघा इथून मस्त पाणी इथे पण खाली आणि इथपर्यंत गाडी येते. तर आपण चालू इथून डाव्या बाजूला आपलं दाऱ्याघाट. वरून आता आम्ही उतरलो आहे. पूर्ण एवढा स्टीप 200-300 मीटरचा उतरण आणि समोर आता आंबोली गावच्या लेवलला आलो आहे. ते मस्त वॉटरफॉल स्पॉट वाटतं आहे. तर फेन्सिंग केलेली आहे. जे आपण गावठाणामध्ये आलेलो आहेत तर इथूनच पुढे लेफ्ट घ्यायचं आहे दाऱ्याघाटाकडे. थोडा उशीर झाला आम्हाला, जवळजवळ 4:15 वाजलेलेच. आता बघूया अजून उतरेपर्यंत किती वेळ होतो. 1.5 ते 2 तासात उतरायला पाहिजेत. बघूया किती वाजता. दाऱ्याघाटाच्या टोकाकडे आलेले आहेत. जवळजवळ 4:45 झालेले आहेत संध्याकाळचे. पण आम्हाला जायचंच आहे खाली काही करून. आणि दाऱ्याघाटाच्या इथे सुरुवातीला ढाकोबाचं मंदिर आहे. हे बघा, दर्शन घेऊन आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघतो आहे. ढाकोबाचं मंदिर आहे, नंदी ठेवलेले आहेत पुढे. आणि इथून खाली आपलं पूर्ण कोकणच जाणारी वाट. कोकण दिसतं इथून. खाली आपल्याला ज्या गावात जायचं ती गावही दिसत आहे. उजेड आहे तोपर्यंत खाली जायचा प्रयत्न करू. आम्ही आता घाट उतरतो आहे, दाऱ्याघाट. खूप गरम झालं येतं आता. की बघा ही 2 डोंगर आहेत, त्यामध्ये ही घळी आहे. पूर्ण घळीच्या आम्ही उजव्या बाजूने चाललेले आहे. आणि खालचे आपल्याला ते काल 2 तलाव दिसत होते खुट्याच्या दारावरून दिसत आहेत. तो ढाकोबा आहे. त्याची सूर्याची किरणं थोडी पडत आहेत खाली आणि सिंपल वाट दिसते. पण आमचं एवढंच आहे की उजेड व्हायच्यात खाली गेलं पाहिजे, जेणेकरून वाट विसरायला नको. तर उतरतो आहे आम्ही हळूहळू. 2-2.5 तासाचा मार्ग आहे. बघूया किती वेळात पोचतो आम्ही खाली. दरीच्या एक बाजूने वाट आहे आणि ते सुरुंग लावलेले निशाण आहेत. हे बघा, हे जुने आहेत, ब्रिटिशकालीन आहेत की सध्या वाटेसाठी केलेले आहेत माहिती नाही. पण मे बी घाट असावा, म्हणजे पूर्वी पायऱ्यांचा मार्ग असावा, नंतर हे फोडलेला असावा. मी आता उतरतो आहे खाली दाऱ्याघाट आणि ह्या पायऱ्या कोरलेल्या आहेत थोड्या थोड्या. आणि इथून थोडे आता गावं जवळ येताना जवळजवळ आम्ही 30 ते 40% आलेलो आहेत दाऱ्याघाट खाली. अजून पूर्ण घळ खाली जायचं आहे. सरळच वाटे अशी दगडांची. आणि मग खाली उतरल्यावर समोर ती एक थोडी घरं दिसायची वाडी आहे, तिथे जायचं आहे. तिथून आम्हाला गाडी घेऊन किंवा काहीतरी आम्हाला प्रवास साधन बघून तिथून आम्हाला तिकडे जायचे. कार आम्ही तिकडे ठेवली आहे, ही घेऊन मग आम्हाला परतीच्या प्रवासात. बघूया आता खाली उतरायला किती वेळ लागतो. तर बोल्डर लाईन संपून ट्री लाईन सुरू झाली आहे आणि साईडने आता कपारीने चाललो आहे आम्ही. आणि समोर 5-6 मधाचे पोळेत मोठे मोठे झाडावर. ते बघा, थोडं रिस्की पण आहे. कधी अटॅक होऊ शकतो जर तुम्ही डिओ वगैरे वापरला असेल शरीरावर, तर ते अटॅक होतात. डिस्टर्बन्स पण होतं त्यांना. तर मोस्टली ट्राय करा की त्यांना त्रास नाही द्यायचा आणि आपल्या वाटेने पुढे निघून जायचं.